सकाळच्या वेळेला आला तर तुम्हाला आपल्याला पूजेला वगैरे लागतात ना. बघा ही माझी पान आहे. कोंड आहे कसा किलो आहे? हे देवगोंड आहे. तुम्हाला थोडं फिरावं लागेल सगळ्या गोष्टी शोधायला. बंडल घेतला तर तुम्हाला अजून थोडंसं स्वस्त पडेल. हे मोगऱ्यासारखं दिसतं पण मोगरा नाही आहे. आणि बाजूला कुठलं स्टेशन आहे? हा जिप्री पाल आहे. हा कसा किलो आहे? ओरिजिनली तुम्हाला अशी दिसणार आहे लाईट मध्ये आणि एकदम रुद्राक्षांचा हार असल्यासारखा वाटतो लांबून. वेगळ्या कलरची शेवंती आहे. आता लाईट मुळे थोडासा कलर वेगळा दिसत आहे. कुठला पण बंडल घ्या 6 फुलांच्या आतमध्ये असं मार्केट आहे पूर्ण. हे सनफ्लॉवर आहे सूर्यफुलं. किलो मध्ये किती बसत असते? मुंबईचं सगळ्यात मोठं फुल मार्केट हे दादर. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाठीमागची फुलं बघून तुम्हाला कळलं असेल की मी कुठल्या तरी फुल मार्केटलाच आहे. मुंबईचं सगळ्यात मोठं फुल मार्केट हे दादरला आहे. त्या दादरच्या फुल मार्केटमध्ये मी आहे आणि आता सकाळचे 10 वाजले. 10 वाजता मी या फुल मार्केटमध्ये आहे. आणि हे फुल मार्केट दिवसभर असतं, काय टेन्शन नाही. कधी या तुम्हाला फुलं मिळणार आहे. सकाळच्या वेळेला जरा जास्त क्वांटिटीमध्ये मिळतं. आता असतात सगळीच फुलं असतात पण थोडीशा कमी क्वांटिटीमध्ये असतात. असं दिवाळी वगैरे होऊन गेलेली आहे तर तुम्ही म्हणाल आता काय फुलांचं, तर फुलं आपल्याला वर्षाची 12 महिने लागतात. आपण हार वापरतो, गजरे वापरतो, तोरणं, बरेच प्रोग्राम असतात आपल्याकडे. त्यामुळे फुलांचा सीझन कधी नसतो असं नाही, फुलांचा सीझन कायम असतो. तर आता आपण हे दादरचं जे फुल मार्केट आहे ते आज एक्सप्लोर करणार आहोत. जे सगळ्यात मोठं फुल मार्केट आहे मुंबईचं. आणि कोणती फुलं आहेत, काय रेटने, ते सर्व बघणार आहोत. आजची तारीख आहे 12 नोव्हेंबर 2025. तर आजच्या दिवसाचा रेट मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता फुल मार्केट जरा एक्सप्लोर करूया. कोणती फुलं आहेत आणि काय रेटने ते बघूया. इकडेच असं हे आतमध्ये पण मार्केट आहे आणि असं साईडला पण सर्व फुलवाले बसलेले असतात. हे बघा पूर्ण हे पूर्ण मार्केटच आहे लास्टपर्यंत. आणि 250 रुपयाला किती शेकडा किलो? बघा किलोमध्ये किती बसत असते बघा. 80-90 फुलं बसतात. गुलाब आहेत 250 रुपयाला किलो, म्हणजे 80-90 फुलं. आणि पाकळ्या 100 रुपये किलो. बघा गुलाब पाकळी आहे 100 रुपये किलो. आणि ह्या फुलांचा बंडल आहे 20 रुपयाचा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 6 गुलाबे मिळणार आहेत. कल्याण फुल मार्केटला 20-20 गुलाब असतात पण इकडे तुम्हाला अर्धा डझन आहेत. 20 फुल इकडे पण असतात का बघा. पण ह्या दादा संपलेत. ओके बघा ह्यांच्याकडे 6 फुलांचं बंडल आहे आणि हे 20 रुपयाचं बंडल आहे. 6 फुलं मिळतील तुम्हाला गुलाब. आणि इकडे बघा इकडे अशी कलरफुल फुलं आहेत. गुलाबांचं कसं पॅकिंग आहे दादा? 120 रुपये. किती गुलाब आहे त्याच्यात? बघा हे 20 गुलाबांचं पॅकिंग आहे 120 रुपये. कुठलं पण सेमच आहे ना? सगळे 120 रुपये. हे 60 रुपये लालवाली. बघा हे लालवाली घेतली तर 60 रुपयाला 20 फुलं मिळतील. आणि ही फुलं 120 रुपयाला 20 फुलं मिळतील. बघा इकडे सनफ्लॉवर आहेत सूर्यफुलं. ही बघा 100 रुपयाला 5 फुलं मिळतील तुम्हाला. हे बंडल आणि 5-5 फुलांचा बंडल आहे. 100 रुपयाला तुम्हाला अशी 5 फुलं मिळतील. बघा सूर्यफूल. बघा या मार्केटमध्ये सूर्यफूल दिसलं आपल्याला. म्हणजे ह्या मार्केटला आला की तुम्हाला अशी वेगवेगळी फुलं पण बघायला मिळतील. आणि दादरचं फुल मार्केट आहे म्हणजे खूप मोठं मार्केट आहे. आणि शेवंती कशी आहे? बघा ही सफेदवाली शेवंती 80 रुपये किलो आहे. आणि झेंडू दादा? बघा झेंडू आहे तो 60 रुपये किलो. पिवळा घ्या किंवा ऑरेंज घ्या, भगवा घ्या, 60 रुपये किलो. आणि इकडे बघा जरबर आहे. हे बघा 40 रुपयाला हे पॅकिंग आहे. आणि 10 जरबराची फुलं आहे ती जरबरा. आणि इकडे आहे तो जिप्सी. बघा 150 रुपयाला तुम्हाला एवढा जिप्सीचा बंडल मिळेल. एक बंडल बघा कुठली पण घ्या. बघा जिप्सी 150-150 रुपये हे बंडल आहेत जिप्सीचे. बघा इकडे आतमध्ये असं मार्केट आहे पूर्ण. बरेच आहेत फुलवाले. आणि पाकळी कशी आहे दादा? बघा 120 रुपये किलो गुलाब पाकळी सुरुवातीला दिसली आपल्याला. का हे लिली आहे आणि लिलीचा असा बंडल आहे. कसा आहे बंडल? 15 रुपये. बघा हा लिलीचा बंडल आहे तो 15 रुपये आहे. झेंडू कसा आहे दादा? बघा 50 रुपये किलो झेंडू आहे. बघा हा 50 रुपये किलो होता झेंडू. आणि हा झेंडू घेतला तर हा 80 रुपये किलो आहे. बघा झेंडू झेंडूमध्ये पण फरक आहे. आणि शेवंती कशी आहे? 50. बघा शेवंती आहे ती 50 रुपये किलो. गुलाबा कसे आहेत दादा? 20 रुपये बंडल. आणि हा 30 रुपये. याच्यात किती आहेत फुलं? 6. बघा 6 फुलांचं बंडल आहे. सगळं 6 फुलांचंच आहे ना? कुठला पण बंडल घ्या 6 फुलांचं. हे 20 रुपयाला 6 फुलं, 30 रुपयाला 6 फुलं. कुठली पण गुलाबाची फुलं घ्या. पण हे 6चा बंडल एवढं लक्षात ठेवा. 20 रुपये 30 रुपये. आणि बघा इकडे अष्टरची फुलं आहेत 120 रुपये किलो तुम्हाला मिळतील अष्टरची फुलं. आणि ही शेवंती कशी दादा?
बघा ही शेवंती आहे 60 रुपये किलो. आता ही पिवळ्या कलरची शेवंती आहे 60 रुपये किलो. आणि बघा हे कनेरीची फुलं आहेत. बघा ही 200 रुपये किलोने आहेत तुम्हाला कनेरीची फुलं. लालवाली पिंकवाली. हे बघा ही पिंकवाली आहेत, ही लालवाली आहेत. आणि इकडे शेवंती आहे येलो कलरची. कशी किलो? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो आहे बघा शेवंती. आणि बघा ही सफेदवाली शेवंती आहे, ही पण आहे 100 रुपये किलो. येलो घ्या किंवा सफेदवाली घ्या, म्हणजे पिवळी घ्या किंवा सफेदवाली घ्या, 100 रुपये किलोच आहे. आणि बघा हे काकडा फुल आहे. बघा दिसतंय तुम्हाला हे काकडा फुल. तर लाईटमुळे थोडासा कलर वेगळा दिसत असेल तुम्हाला, कारण इकडे सर्व पॅक्ड आहे मार्केट आहे आणि त्यामुळे सर्व लाईटी असतात इकडे. पिवळी घ्या, पांढरी घ्या, 100. हे बघा हे काकडा फुल आहे. 50 पाव 200 रुपये किलो ना. बघा हे काकडा फुल आहे ते 200 रुपये किलो. ह्या मार्केटमध्ये आल्यावर तुम्हाला असे हाराचे दोरे, गुंड्या, असे डेकोरेशनचं सामान हे सर्व मिळेल. आहे बघा हे हार, फुलं, डेकोरेशन करणारं म्हणजे फुलाची रिलेटेड सर्व सामान तुम्हाला इथे मिळेल ह्याच मार्केटच्या आतमध्ये. हे कशी आहे गुंडी? हे 10 रुपये. 15 रुपये. ओके. 6ची घेतलं 60 रुपये. बघा हे 6चं बंडल असतं. पूर्ण घेतलं तर 60 रुपये, सिंगल घेतली तर 15 रुपये असं बंडल आहे. आणि सुया पण मिळतात. हे बघा हे हारासाठीच्या. हे सर्व आहे तुम्हाला ह्याच मार्केटमध्ये मिळणार, फुल मार्केटमध्येच, बाहेर कुठे जायची गरज नाही. हे बघा इकडे ही वेगळ्या कलरची शेवंती आहे जी 160 रुपये किलो आहे. बघा ही शेवंती 160 रुपये किलो. आणि ही पिवळीवाली कशी? पिवळीवाली 50. बघा ही 50 रुपये किलो. बघा ही शेवंती 50 रुपये किलो आणि ही वाली 160 रुपये किलो शेवंती. आणि झेंडू कसा दिला दादा? 60 रुपये. कुठला पण? बघा हा झेंडू घ्या, हा झेंडू घ्या, हा झेंडू घ्या किंवा तो झेंडू घ्या, सर्व 60 रुपये किलो. कुठला पण झेंडू घ्या 60 रुपये किलो. आणि बघा हे फुल दिसतंय का तुम्हाला? हे याला बटन म्हणतात. हां हे बघा हे बटन 160 रुपये किलो आहे बटन. हे बघा हे दिसतंय तुम्हाला. आणि बघा याचा असा हार बनवतात दादा. आणि एकदम रुद्राक्षांचा हार असल्यावर का वाटतो लांबून? बघा हे किती चांगलं दिसतंय बघा हार. असा हार बनतोय मस्त. आता हार तुम्ही घरच्यासाठी बनवताय की? बघा हे घरच्यासाठी दादा बनवतात ना, तर मीच विकत घेतला असता. बघा अशी थोडी शेवंती मिक्स करून अशी बटनची फुलं आहे बघा 160 रुपये किलोवाली. असा तुम्ही हार बनवू शकता मस्त. डायरेक्ट डेमो दाखवला दादाने, टेन्शनच नाही. आत्ता हा बघा इथे तुम्हाला जो कलर दिसतोय हा तुम्हाला पिंकिश दिसेल, पण असं नाही आहे. बघा हेच फुल मी घेतो. आणि हे बघा ओरिजिनल लाईटीमध्ये आणल्यावर कलर बघा पर्पल. मी पण कन्फ्यूज झालो, म्हटलं ही फुलं वेगळी आहेत का, पण नाही. हे बघा हे पर्पल कलरचं फुल आहे. तर हे बटनचं फुल तुम्हाला दिसताना तिकडून पिंक कलर दिसेल, पण नाही हे पर्पल कलरचं आहे. आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे लाईटीच्या ह्याच्यात तुम्हाला हे असा कलर दिसतोय. आणि बघा इकडे पिंक कलरची पण शेवंती आहे. ही कशी शेवंती दादा? बघा ही शेवंती 200 रुपयाची. बघा कलरप्रमाणे रेट बदलत आहेत. आणि ही पिंक कलरच आहे. बघा ही अशी दिसते. बघा ही ओरिजिनली तुम्हाला ही अशी दिसणार आहे. लाईटमध्ये तुम्हाला ही अशी दिसते. हे बघा लाईटिंगमध्ये फरक पडतो, कलरमध्ये पण फुलांच्या बराच फरक पडतो. बरं ह्याला आपण शेवंती म्हणतो, ह्याला एक कबूतर पण म्हणतात. मार्केटचं नाव आहे ते कबूतर. हे सगळ्यांना कबूतर म्हणतात. ही पिवळी शेवंती, हे कबूतर शेवंती. ही कबूतर शेवंती आहे, ही नॉर्मल शेवंती आहे. फरक आहे. बघा आपण 1 किलो शेवंतीची फुलं घेतलेली आहेत. इकडे पण शेवंती आहे, देठवाली शेवंती आहे. कशी ही? बघा 120 रुपये किलो ही शेवंती आहे. देठवाली शेवंती आहे. बघा ही देठ आहे त्याला 120 रुपये किलो. गोंड्याचा रेट सध्या आज मार्केटमध्ये 60 रुपये किलो. आता बघा हा गोंडा घ्या किंवा हा गोंडा घ्या 60 रुपये किलोच आहे. बघा इकडे 20-20 गुलाबांचं पॅकिंग आहे. हे 60-60 रुपयाला आहे तुम्हाला गुलाबं. आणि समोरचे आहेत किती बघा, ही दिसतात ते 80 रुपयाचे आहेत. ही पण 20 गुलाब आहेत. आणि ही अजून चांगली क्वालिटी आहे. हे बघा हे गुलाब आहेत दिसतात का? ही पण 20च आहेत, पण ही 100 रुपयाची 20 आहेत. म्हणजे 5 रुपयाला 1 गुलाब पडेल तुम्हाला. आणि हे 3 रुपयाला 1 गुलाब पडेल तुम्हाला. बघा हे जसं घ्याल तसं. ते 4 रुपयाला, हे 5 रुपयाला 1 गुलाब. क्वालिटीप्रमाणे गुलाबाचे पण रेट आहे. हे 100 रुपयाची 20 गुलाब आहे. बघा अशी पॅकिंग होते. पाठीमागे सर्व पॅक करून ठेवलेत गुलाब. आणि हे बघा इकडे तुम्हाला हारासाठी वापरणारं मटेरियल म्हणजे पानं फुलं हेच मिळणार आहे. बघा हा चिपरी पाला आहे. हा कसा किलो आहे? 150. बघा 150 रुपये किलो आहे हा चिपरी पाला. इकडे दुर्वा आहे. दुर्वाची जुडी कशी? बघा 10 रुपयाला तुम्हाला ही दुर्वांची जुडी भेटेल. 10 रुपयाला 1. आणि तुळशी बघा 30 रुपयाला तुम्हाला एवढ्या तुळशी मिळतील. इकडे होलसेल मार्केट आहे हे दादरचं. बघा या तुळशी तुम्हाला 30 रुपयाला एवढं लॉटमध्ये मिळेल. बघा असं. आणि इकडे लिंबाचा पाला पण आहे.
ये भाई ये बड़ा वाला हा बघा लिंबाचा पाला हे कसं आहे वो 10 का ही बघा 10 रुपयाचा हा लिंबाचा पाला डालो अपने हाथ से ही बघा ही पानं आहेत ही बघा पॅकिंगवाली पानं बड़ा वाला खाली मिलेगा कितना खाली लिया के जाएगा हे कसं आहे पॅकिंग बघा 10 रुपयाला तुम्हाला ही पानं मिळतील 1 किलो भाई बघा हे तुम्ही गजरा वगैरे पॅक करता हार वगैरे पॅक करता ना त्यासाठी ही पानं थोडी छोट्या साईजची आहे ती मोठ्या साईजची अजून मिळतात तुम्हाला 10 रुपयाला ही पॅकिंग आहे बघा ह्या गुलाब पाकळ्या बघा किती प्रकारच्या आहेत गुलाब पाकळी कशी दादा कुठली पण घ्या सगळ्या सेमच आहेत का बघा मी तुम्हाला बोललो किती प्रकारच्या पण या किती वेगवेगळ्या प्रकारात ठेवलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या बघा टबमध्ये ठेवले टोपलीमध्ये ठेवले कुठली पण घ्या 80 रुपये किलो गुलाब पाकळी बघा इकडे पण शेवंती आहे कशी शेवंती आहे 80 रुपये बघा ही 80 रुपये किलो आता ही लालिश कलरची दिसते पिंक आहे ही ॲक्च्युली बघा आता लाईटमध्ये तशी दिसत असेल पाहिल्यावर बघा तुम्हाला कशी दिसेल ती उजेडात ती बघा ही अशी लालवाली आणि ही 80 रुपये किलो आहे आणि बाकी शेवंती आता भरपूर आहे त्या मार्केटमध्ये झेंडूची फुलं आणि शेवंती भरपूर आहे आणि ही कशी म्हणाली पिवळी बघा 120 रुपये किलो व्हाईट पण सेम ना बघा व्हाईट पण 120 पिवळी घ्या ती पण 120 रुपये किलो शेवंती इकडे झेंडू आहे हा शेवंती कशी आहे दादा 120 बघा ही पण 120 रुपये किलो आहे शेवंती कलरफुलवाली आहे आणि झेंडू बघा 70 रुपये किलो झेंडू आहे तुम्हाला कुठला पण घ्या झेंडू 70 रुपये किलो आपल्याला गुलाब दिसत कसं किलो आहे बघा 120 रुपये किलो आहे किती बसतात किलोमध्ये बघा 100 फुलं बसतील तुम्हाला ही गुलाबाची 120 रुपये किलो आणि मार्केट बरंच पुढे आहे तिकडे सुरुवात आहे आणि इकडे एंड आहे आणि बाजूला कुठलं स्टेशन आहे आणि बघा हे आता हा बदललं हा आणि इकडे बाजूलाच ना प्रभादेवी स्टेशन आहे म्हणजे पहिले एल्फी स्टेशन होतं आता प्रभादेवी आहे आणि परेल बघा हे स्टेशन बाजूलाच आहे म्हणून याला परेलचं फुल मार्केट पण म्हणतात आणि बघा इकडे तुम्हाला दिसते टगर कसं आहे टगर 80 रुपये पॅकेट कितीच आहे आधा केजी बघा अर्धा किलोचं आहे तुम्हाला हे मोगऱ्यासारखं दिसतं पण मोगरा नाही आहे टगर आहे हे 80 रुपयाला तुम्हाला अर्धा किलो टगर मिळेल बघा हे पुऱ्या मार्केटमध्ये मला फक्त एकाच ठिकाणी दिसले बघा या दादाकडे टगर ह्याच्यात टगरच आहे आणि तुमच्याकडेच असतं फक्त बघा ह्यांच्याकडेच असतं टगर जे परेलच्या फुल मार्केट हॉलमध्ये आलात टगर पाहिजे असेल तर ह्यांच्याकडेच मिळेल काय नाव तुमचा गाला नंबर काय आहे का 62 बघा 62 नंबर नाव काय अजय गुप्ता बघा ह्यांच्याकडेच तुम्हाला टगर मिळेल बाकी यांच्याकडे असे तुळशी वगैरे आहे हे काय तुळशीचं पॅकिंग आहे हे तुळशी आहे ही झिपरी आहे ना बघा इकडे झिपरी पण आहे कसं आहे पॅकिंग 80 रुपये हे पण अर्धा किलो बघा हे पण 80 रुपयाला अर्धा किलो झिपरीचा पाला तो आपण ऑलरेडी एकदा बघितला सकाळी टगर भरपूर असते सकाळी टगर भरपूर असते बघा सकाळी टगर भरपूर असते आत्ताही आहे पण ह्यांच्याकडेच आहे फक्त पुऱ्या मार्केटमध्ये एवढं मोठं मार्केट आहे पण टगरचं फक्त एकच दुकान आहे बघा इथे लिली आहे कसं आहे लिली बघा 10 रुपये हे लिली आहे बघा ही लिलीची फुलं 10 रुपयाला तुम्हाला मिळतात बघा ही लिलीची फुलं कुठलं पण घ्या 10 रुपये बंडल घेतला तर तुम्हाला अजून थोडंसं स्वस्त पडेल आणि बघा ही हार पॅकिंगसाठी मोठी पानं आहेत मोठे मोठे हार पॅक करायला कसं आहे बंडल दादा बघा 20 रुपये बंडल आहेत आणि केवढी मोठी पानं आहेत बघा ही पॅकिंगसाठी 20 रुपये बंडल आहे आणि बघा इकडे पण टगर आहे ते एकाच दुकानात असं म्हणालो आपण पण नाही इकडे पण टगर आहे कशी टगर बघा ही 60 रुपये अर्धा किलो ना बघा ही 60 रुपये अर्धा किलो आहे टगर बघा म्हणजे टगर अजून पण ठेवणारे आहेत असं काय नाही टगर आहे त्यांनी सांगितले की आपल्याच दुकानात मिळेल पण या मार्केटमध्ये दुसरीकडे पण मिळाली टगर आपल्याला आणि बघा इकडे आपल्याला गाजरपाला पण दिसला आहे मार्केटमध्ये तुम्हाला थोडंसं फिरावं लागेल या सगळ्या गोष्टी शोधायला एकाच ठिकाणी म्हणजे एकाच मार्केटमध्ये मिळणार पण एकाच माणसाकडे सगळं मिळणार नाही कसं आहे गाजरपाला दादा बघा 10 रुपये जोडी आहे ही गाजरपाल्याची कुठला पण घ्या 10 रुपये होलसेलमध्ये जास्त घेतला तर थोडंसं स्वस्त मिळेल बाकी सिंगल घेतलं तर 10 रुपये तुम्हाला ही जुडी मिळेल गाजरपाल्याची जुडीच म्हणायची गाजरपाल्याची ही डेकोरेशनसाठी कामाला येते पण दुर्वाची जोडी कशी आहे बघा 5 रुपयाला जोडी आहे दुर्वाची मोठी जोडी आहे ही बघा ही मगाची मोठी होती ही बघा ही 5 रुपयाला दुर्वांची जोडी हा बघा हा कापरी गोंडा आहे कसा किलो आहे हे देवगोंडा 120 बघा देवगोंडा म्हणतात त्याला 120 रुपये किलो आहे बघा देवगोंडा कापरी गोंडा आणि बेलाची पानं कशी देतात 10ची 20ची किलोवरती कसं आहे नाही का ओके बघा 10ची 20ची तुम्ही घ्याल तशी 50ची 100ची असं आहे ते आणि इकडे आहे तुम्हाला तुळशी कसं आहे
बघा 30 रुपये जोडी आहे तुळसची. बघा ही अशी जोडी आहे, मोठी जोडी आहे 30 रुपयाला तुळसची. हे बघा ही माझी पानं आहेत, म्हणजे अशोकाची पानं आहेत बघा ही. आणि कशी जोडी? बघा 20 रुपये जोडी आहे. बघा अशोकाची पानं ही. तुम्हाला अशा वेण्या, हे वेणी कशी आहे? बघा 50च्या 3, 20 रुपयाला एक वेणी. अशा या वेण्या पण मिळतात तुम्हाला. ही कशी आहे? 120ला किती? 12 आहेत ना. बघा 120 रुपयाला 12, 10 रुपयाला आहे. रेट होईल थोडंफार. बघा इकडे मार्केटच्या बाहेर जसे बसलेले असतात. आणि बघा इकडे आहेत खेळीचे काम. कसे आहेत ते खांब दादा? बघा 100 रुपयाला 4 खांब मिळतील तुम्हाला केळीचे. बघा हे आपल्याला पूजेला वगैरे लागतात ना, मकरला लावायला, असे हे केळीचे काम 100 रुपयाचे 4. आणि बघा हे आंब्याची पाने मिळतात 10-10 रुपये जोडी. जोडी आहे बघा, तुम्हाला दिसेल. बघा ही 10-10 रुपयाची जोडी आहे आंब्याची. आणि अशी बेलाची पानांची पण जोडी लावलेली आहे 10-10 रुपयाची. मार्केटच्या बरोबर बाहेरच आहे ते. मार्केटच्या बाहेर पण तुम्हाला असे हार वगैरे करून मिळतील. कसा आहे हार दादा हा? बघा 300 रुपये. बघा 300 रुपयाचा हार आहे. होलसेल मार्केटच्या बाहेरच तुम्हाला हार मिळेल 300 रुपयाला. बघा आणि हा वाला कसा आहे? हा 60 रुपयाचा हार आहे. बघा आणि मोगऱ्याची फुलं आहेत का? टगर. बघा टगरची फुलं लावलेली आहेत. पाटील मोगऱ्याची पण नाही, टगरची फुलं आहेत ती. आणि 60 रुपयाला हार आहे. बाहेरच असं मस्त हार वगैरे बनवण्याची कामं सुरूच आहेत. आणि आतमध्ये बघितलं तुम्ही मोठं मार्केट आहे, भरपूर मोठं मार्केट आहे. त्याला दादरची मंडई म्हणतात, तसं परेलचं फुल मार्केट पण म्हणतात. बाहेरचं बोर्ड दादरचा लिहिलेला आहे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे मंडई, फुल मंडई. आणि त्याच्या बाजूला दादर लिहिलेलं आहे, पण याला परेलचं फुल मार्केट म्हणतात. आहेत फुलं बरीच आहेत. सकाळच्या वेळेला आला तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील फुलांची, तुम्हाला भरपूर. आणि सकाळी 2 वाजल्यापासून हे मार्केट चालू असतं, ते दिवसभर चालूच असतं, रात्री 10-11 वाजेपर्यंत. बाकी प्रश्न हाच आहे की फुलं तुम्हाला क्वांटिटी सकाळी जरा जास्त असते, थोडी नंतर कमी होते. रेटमध्ये पण थोडा फरक होतो. आणि हे मार्केट 365 दिवस चालू असतं, कुठल्याच दिवशी बंद असतं असं नाही. आणि मेनली इकडे तुम्हाला झेंडूची फुलं आणि शेवंतीचीच फुलं जास्त दिसलेली आहेत पुऱ्या मार्केटमध्ये. बाकीची फुलं जरा आपल्याला कमी दिसलेली आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या दादर म्हणा, परेल म्हणा, परेलच्या मी तर परेलच म्हणतो आता. आणि या परेल फुल मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.